वृषभ राशीच्या जातकांना कोणता लाभ होणार आहे तेही एप्रिल महिन्यात ते आपण पाहणार आहोत। त्यामध्ये तुमचे आर्थिक, व्यापार, नोकरी क्षेत्र, विद्यार्थी, कुटुंब व त्याचप्रमाणे तुम्हाला लाभणारा चंद्रबळ व शुभ दिवस, शुभ रंग कोणते असतील या सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत आपण पाहणार आहोत। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट मध्ये नक्कीच तुमचे अनुभव श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका। चला तर मग सुरुवात करूयात। या महिन्यात अनेक असे मार्ग आर्थिक लाभाकरिता तुम्हाला खुले होणार आहेत। हा महिना पराक्रमाचा असणार आहे। या महिन्यामध्ये धीराने काम करा हा सल्ला तुम्हाला दिला जात आहे। प्रत्येक गोष्टी कागदपत्रे निरखून वाचा, डोळ्यात तेल घालून कोणतेही कार्य करा, कारण निष्काळजीपणा तुम्हाला या महिन्यात घातक ठरणार आहे। या महिन्यात तुम्हाला थोडा थकावटीचा जाणवेल व तुम्हाला शाळेतील, कॉलेजमधील अथवा कामातील कलिग्स म्हणजेच कर्मचारी मित्र थोडा वेळ घालवताना दिसत आहेत। त्यांच्यावर तुम्ही पैसा खर्च करण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे जपून व योग्य तितकाच पैसा खर्च करा। तुम्हाला संगीत व कला क्षेत्रात सुद्धा आवड दिसून येते, जे की उत्तम आहे, आनंदाचे आहे। या महिन्यात आर्थिक स्थिती देखील समप्रमाणात आहे। यावेळी तुम्ही सुवर्ण अलंकार धातू घेताना दिसून येत आहात किंवा तुम्हाला ते प्राप्त देखील होऊ शकते, तेही भेटवस्तूच्या माध्यमातून अथवा शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही गुंतवणूक करत असाल तर जपून करा व तज्ञांचा यामध्ये सल्ला घ्या, सजेशन घ्या, त्यानंतरच इन्व्हेस्टमेंट करा। अन्यथा पैसा उधळू नका, अनावश्यक पैसा उधळू नका, बचत करा, कारण नेहमीच पैसा ब्रँडेड गोष्टींमध्ये गुंतवून किंवा विकत घेणं खिशाला परवडत नाही। नेहमी हा विचार करा, थेंबे थेंबे तळे साचेल, त्यामुळे पैसा व आपल्या वडीलधाऱ्यांचा सल्ला त्यांच्याशी विचार विनिमय करून पुढचा पाऊल उचला। जमीन अथवा शेतीमध्ये देखील गुंतवणूक करताना दिसून येत आहात। विद्यार्थी वर्गामध्ये जे जातक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना अजून थोडी मेहनत करायची आहे। जिद्द चिकाटी करणे उत्तम आहे। मेहनतीला यश हे असतं, त्यामुळे अजिबात खचून जायचं कारण नाही। कष्ट करायची ताकद असणं गरजेचं आहे, त्यामुळे आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासाची पद्धत ठेवा, त्यांचे सजेशन्स घेत चला। शिक्षणात नवीन संधी मिळणार आहेत। ज्यांची 10वी 12वीची परीक्षा समाप्त झाल्या आहेत या विद्यार्थ्यांनी नवीन स्किल्स शिकायचे फायदे चांगले दिसतील, त्यामुळे हा वेळ नवीन गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी उत्तम असणार आहे। करिअरच्या दृष्टिकोनातून पाहिले तर तुम्हाला या महिन्यात स्थिरता प्रदान होत आहे। नोकरी शोधत असाल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होणार। तसेच नोकरी करत असाल तर तुम्हाला जबाबदारीने काम करायचे आहे व आपल्या वरिष्ठांचा आदर करणं हे गरजेचं आहे। व्यवसायात तुम्हाला नवीन क्लायंट सोबत काम करण्याची संधी आहे व तुमच्या सोबत नवीन लोक सुद्धा जोडले जात असणार। सोशल मीडिया किंवा सोशल मीडिया एजन्सी, ग्राफिक डिझायनर्स यांना देखील नवीन क्लायंट्स, नवीन प्रोजेक्ट्सवर काम करायची संधी मिळणार आहे। स्टेबिलिटी देणारा हा महिना असणार आहे। कुटुंब संबंध पाहिले तर हा महिना क्लेशकारी असू शकतो। नात्यामध्ये कटुता किंवा छोट्या छोट्या गोष्टींमुळे वाद होऊ शकतात, त्यामुळे शांततेच्या मार्गाला पकडा, ज्याने वाद कमी होतील। कार्यक्रमामध्ये, फंक्शन्समध्ये नक्की जा। लग्न कार्य असतील तर आवर्जून जा। नवीन ओळखी बनवा, ज्याने तुम्हाला फायदा होणार आहे। नात्यामध्ये आनंदी कौटुंबिक वातावरण असेल। आरोग्याच्या दृष्टीने हा महिना अत्यंत सामान्य व मध्यम राहील। तणाव वाटू शकतो। मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी जेवणावर भर द्या। मोड आलेले कडधान्य आहारामध्ये समावेश करा, जेणेकरून पाय, गुडघेदुखी यांसारखा त्रास संभवणार नाही। आहाराचा टाइम पथ्य पाळा व आनंदाने जीवन जगा। तुमच्या चंद्रबळाच्या प्रभावामुळे थोड्या काळासाठी भावनिक तुम्ही होऊ शकता। मूड स्विंग्स होऊ शकतात। मन स्थिर राहण्याकरिता वॉकिंग किंवा जॉगिंग करा। तुमच्यासाठी पांढरा, हिरवा व बदामी हा रंग शुभ मानला गेला आहे।
या रंगाचे वस्त्र तुम्ही दान करू शकता अथवा परिधान सुद्धा करू शकता। शुभ दिनांक 9, 16, 26 या आहेत। उपायामध्ये नक्कीच सूर्याला सकाळी नमस्कार घालून ओम सूर्याय नमः मंत्र जप करू शकता व गरजू लोकांना शनिवारी वस्त्राचे दान करू शकता, परंतु मिठाच्या पाण्यातून ते स्वच्छ धुवून द्या। लक्ष्मीची पूजा आराधना करा। सल्ला, या महिन्याला दिलाच तर उगाच कोणाची तारीफ अथवा फुकटचे सल्ले देऊ नका। या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा, माहिती आवडली असल्यास लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे काही अनुभव, मनातील प्रश्न विचारू शकता। या चॅनल नका, स्वामी आपल्या पाठीशी आहेत। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त।